साताऱ्याची गोष्ट. एके दिवशी आमच्या दाराशी येऊन एक गाडी उभी राहिली आणि तिच्यातून एक ठिपक्या ठिपक्यांचे सुंदर पातळ नेसलेली बाई खाली उतरली. तिच्याजवळ सामानही पुष्कळ होते. मी आईला हाक मारून म्हटले, घरात कोणीतरी आलं आहे. माझी अपेक्षा अशी होती की आई बाहेर येईपर्यंत ही व्यक्ती वाट पाहिल, पण ती सरळ आत गेली आणि घरचीच असल्याप्रमाणे घरात इकडे तिकडे फिरू लागली. नंतर मला कळाले की ती माझीच बहीण आहे. पुष्कळ दिवस सासरी राहून माहेरी आली आहे. जेवण आटोपल्यावर तिने आपले सर्व सामान सोडून आईला दाखवले. त्यातून 5-6 सुंदर सुंदर रंगीत काचेच्या गोट्या निघाल्या. त्या मला देऊन ती म्हणाली, दत्तू, हे घे तुला बैतूल. मला आनंद तर झालाच, पण आनंदापेक्षा आश्चर्यही अधिक वाटले. घरी बाबा आम्हाला बैदुलाला शिव देत नसत. गोट्यांचा खेळ जुगारी लोकच खेळतात, चांगल्या घरची मुले गोट्या खेळत नसतात, असे आमच्या मनावर ठसवले होते. त्यामुळे वाटोळ्या गोट्या पाहून जरी तोंडाला पाणी सुटले तरी त्यांना शिवण्याची आम्हाला हिंमत होत नसे. बैतूल मिळाल्याचा आनंद तर झालाच, पण त्यांनी खेळायचे कसे हे ठाऊक असेल तर ना. बैदूल घेऊन मी गोंदूकडे धाव ठोकली, पण त्याला सुद्धा बैदुलांचा खेळ ठाऊक नव्हता. तेव्हा आम्ही भिंतीशी सामोरासमोर बसून एकमेकांकडे जमिनीवरून गोट्या फेकायला सुरुवात केली. एकमेकांच्या बैदुलांची टक्कर झाली म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटत असे, पण सारा वेळ मनात धाकधूक असायची की बाबांची दृष्टी वळली तर खेळ बंद व्हायचा. इतकेच नव्हे तर बैदुलही जप्त व्हायचे. अक्का घरात सर्वांची आवडती आहे हे कळायला मला फारसा वेळ लागला नाही. अक्काच्या शहाणपणावर आणि प्रेमळ स्वभावावर आई तर कुरवडून जायची. वडील सारा दिवस भागूला काय हवे, तिला काय आवडते हे समजून घेण्यास उत्सुक असत. माझ्या मनाची खात्री झाली की अक्का करील ते चांगले, आणि अक्काचे ते चांगले वर्तन. अक्काच्या तोंडून गोष्टी ऐकणे मला फार आवडे. अक्काने घरी येताच मला शिकवायला सुरुवात केली. मी बिगारीच्या वर्गात होतो. मी वाचताना अडखळलो तरीही देखील अक्का माझ्यावर रागवत नसे, तर ती अत्यंत प्रेमाने आणि मोठ्या चातुर्याने मला शिकवत असे. तिला शिकवण्याची हातोटी चांगली होती. रोज संध्याकाळी रामविजय घेऊन ती आईला वाचून दाखवत असे. मी नियमाने ऐकायला बसत असे. एके दिवशी अक्का आईला म्हणाली, आई, आपण हा पोपट घरात बाळगला आहे, त्याला सोडून देऊया. आश्चर्यचकित होऊन मी विचारले, पण का? पोपट तर आम्हा सर्वांनाच आवडतो, त्याला का सोडून द्यायचे? अक्काने लागलीच सुस्वर कंठाने नळ दमयंती आख्यान सुरू केले. त्यात राजाच्या हाती सापडलेला हंस सुटून जाण्याची धडपड करतो. स्वतःला सोडून देण्यासाठी राजाला परोपरीने विनवतो, तरीही राजा सोडत नाही असे पाहून तो निराश होतो. हा प्रसंग आला तेव्हा अक्काच्याने राहावेना, तिला रडू कोसळले. थोड्या वेळाने आसू पुसून तिने त्या ओळींचा अर्थ स्फुंदत आम्हाला सांगितला. सर्वांच्या हृदयाला पाझर फुटला आणि ताबडतोब निश्चय झाला की पोपटाला कोंडून ठेवता कामा नये. विष्णूने पोपटाचा पिंजरा नेऊन सीताफळाच्या झाडावर टांगला आणि हळूच पिंजऱ्याचे दार उघडले. एक क्षण तर पोपटाला उडून जायचेही सुचले नाही.
हे झाले कसे म्हणून बिचारा दबकून गेला असेल, चकित झाला असेल. दुसऱ्या क्षणी पिंजऱ्यातील दांडीवरून उडून तो पिंजऱ्याच्या उघड्या दारात बसला व तिथून भर्रकन आकाशात उडून गेला. अक्काच्या डोळ्यात आनंदाचे मोती चमकू लागले. केसूने टाळ्या पिटल्या. सर्वजण माना वर करून पोपट कुठे जातो ते पाहू लागले. थोड्याच वेळात पोपट परत आला आणि पिंजऱ्यावर बसला. विष्णू म्हणाला, अरे, हा काही आपल्याला सोडून जायचा नाही. आपण याला हळूच पकडून पुन्हा पिंजऱ्यात कोंडून घालू. पण अक्काने तसे करायचे नाही म्हणून निक्षून सांगितले. पुढे रोज तो पोपट सीताफळाच्या झाडावर जाऊन बसत असे. आम्ही केळी किंवा मिरच्या आणून दिल्या तर आमच्या हातून घेऊन खात असे आणि उडून जात असे. असे एखादा महिना चालले असेल. पुढे पुढे तो पोपट इतर पोपटात मिसळून गेला आणि मग आमच्याजवळ येण्याचे त्याने बंद केले. अक्काच्या तोंडून ऐकलेली नळाख्यान पुढे मीही तोंडपाठ केले. अजूनही आठवते ते. हंस राजाला प्रार्थून म्हणतो, जाग जागे आहेत वीरकोटी, भले झुंजारही शक्ती जया मोठी, तया माराया धैर्य धरी पोटी, पाखरू हे मारणी बुद्धी खोटी, वधुनी माझी हे कनक रूप काया, कटक मुकुटाधिक भूषणी कराया, कशी आशा उपजली तुला राया, काय नाही तुझला दया माया. तरीही नळराजा हंसाला सोडेना. तेव्हा हंस त्याच्या मनात करुणा उत्पन्न करण्यासाठी आपल्या घराकडील हकीकत सांगतो. म्हातारी उडता नयेची तिजला माता मदिया अशी, कांता काय वदो नवप्रसवते साता दिसांची तशी, पाता त्या उभयासमी मज विधी घाता संयोजितसे, हाता माझी नृपा तुझ्या गवसलो आता काय करावे कसे. आम्ही शहापूरला आलो. सराफ गल्लीतील भिशांचे घर ते आमचे आजोळ. तिथे आम्ही राहिलो. अक्का आजारी होती. मोठी मामी रोज सकाळी उठून पेज तयार करी व आम्हा मुलांची पंगत बसवून आम्हाला जेवू घाली. तोंडी लावण्यासाठी पुष्कळदा भाजीच्या ऐवजी आम्हाला भोपळ्याचे सांडगेच तळून दिले जात. साताऱ्याला असताना नेहमी तांदळाचे सांडगे खाण्याची मला सवय होती. मला हे भोपळ्याचे सांडगे कसे आवडावेत. माझी नावड व्यक्त करण्यासाठी मी मामीला म्हणालो, आमच्या घरचे तांदळाचे सांडगे कावकाव करतात आणि तुमच्या घरचे हे सांडगे चिवचिव करतात, म्हणून हे सांडगे मला आवडत नाहीत. माझ्या या काव्याचे त्यावेळी बरेच कौतुक झाले. थोड्याच दिवसात घरात सर्वत्र उदासीनतेची आणि चिंतेची छाया पसरली. अक्काचे दुखणे विकोपास गेले आणि एके दिवशी सकाळी उठताच समोरच्या घरच्या लोकांनी आम्हाला आपल्या घरी जेवायला बोलवले. आम्ही सर्व मंडळी तेथे गेलो. कोण जाणे कशासाठी, पण आम्हाला तेथे अडकवून ठेवण्याचे निरनिराळे प्रयोग होऊ लागले. मी घरी जाण्याची गोष्ट काढली की लागलीच एखादा मोठा मुलगा येऊन मला म्हणायचा, चल तुला एक गोष्ट सांगतो. गोष्ट कशीबशी पुरी झाली म्हणजे तो गाऊन दाखवी. असे करता करता संध्याकाळ होत आली. आता मला वाटू लागले की सगळा दिवस आम्हाला येथेच बसवून ठेवण्यात काहीतरी हेतू आहे. मी कंटाळून भोकाड पसरले. मी रडतो आहे एवढ्यासाठीच गोंदूला सहानुभूतीचे रळे कोसळले.
ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्यांच्या मुलांना आता काय करावे ते समजेना. बिचारे मेटाकुटीस आले. इतक्यात शेजारचा दुसऱ्या एका मुलाने येऊन मला म्हटले, भिशानच्या घरी तुझा बाप मोठ्याने रडत आहे. त्याचे हे वाक्य ऐकून मला त्याचा फारच राग आला. माझ्या वडिलाच्या संबंधाने एकेरी शब्द वापरतो आणि माझे वडील कधी रडतील का? जन्मात मी कधी तसे पाहिले नव्हते. मी चिडून त्याला म्हणालो, तू खोटं बोलतोयस, आणि मी तडक घरी आलो. रात्रीचे 9 वाजण्याचा सुमार असेल. घरी सर्वत्र दुःखाची छटा पसरली होती. कोणी कोणाशी बोलत नव्हते. पुढल्या खोलीत एका कोपऱ्यात तांदळाचे अर्धे भरलेले पोते ठेवले होते. त्यावर माझे वडील एक पातळ उपरणे पांघरून बसले होते. थंडीने ते काकडत असावेत असे वाटत होते. मला मांडीवर घेऊन ते दुःखी आवाजाने मला म्हणाले, दत्तू, आपली भावू आपल्याला सोडून दूर गेली. मला काही केल्यास समजेना की काय झाले आहे. दूर म्हणजे कुठवर गेली असेल, कशासाठी गेली असेल, वडील इतके दुःखी का आहेत, आणि घरात कुणीच कुणाशी का बोलत नाही. वडील तर राहून राहून एकच वाक्य बोलत, आपली भागू आपल्याला सोडून गेली. रात्र कशीबशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी आई काहीच खाईना. सगळ्यांनी बरोबरीने सांगून पाहिले, पण तिने कोणाचेही ऐकले नाही. शेवटचा उपाय म्हणून राम मामा मला आईजवळ घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले, तुझ्या आईला म्हण, जर तू जेवली नाहीस तर तुला माझ्या गळ्याची शपथ आहे. मी तसे म्हणणार इतक्यात आईने मला दटावून म्हटले, दत्तू, तसं काही बोलू नकोस. झाले. मातृभक्त दत्तूची जीभ आता कसली हलते. अक्काविषयीची माझी प्रत्यक्ष संस्मरणे काय ती एवढीच, पण लहानपणापासून मी त्या संस्मरणाचे ध्यान करत करत त्यांचे संगोपन करत आलो आहे. मनुष्याच्या जवळजवळ सर्वच शुभवृत्तींचा विकास कौटुंबिक वातावरणात होत असतो. त्यातही आईनंतर जर कुणाची मुलावर विशेष छाप पडत असेल तर ती वडील बहिणींचीच. मला समजू लागले त्यापूर्वीच माझी एकुलती एक बहीण वारली. त्यामुळे माझ्या जीवनातील हे एक दालन प्रथमपासूनच शून्यवत झाले आहे. माझी भगिनी प्रेमाची भूक राहूनच गेली आहे. मी जेव्हा मोठा झालो तेव्हा मला वाटे, मला एखादी बहीण असते तर किती चांगले झाले असते.